वरोरा शहरालगतच्या एकोना कोळसा खाणीत होणाऱ्या तीव्र ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घरांना तडे जात असल्याची तक्रार करण्यात आली। या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं कारवाईची मागणी केली। वरोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वेकोली अधिकारी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली। बैठकीत येत्या 15 दिवसात वरोरा शहरातील बाधित 4 ते 5 वार्डांमध्ये विशेष पॅरामीटर लावून ब्लास्टिंगच्या कंपनाची आणि तीव्रतेची तपासणी करण्याचं आश्वासन वेकोली प्रशासनानं दिलं। तसंच बाधित घरांची वैज्ञानिक तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता ब्लास्टिंगवर नियंत्रण आणण्याचे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिले। बैठकीला आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष रचना ठाकरे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कोटकर, वेकोलीचे अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसंच परिसरातील नागरिक उपस्थित होते। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी देखील अशा पद्धतीचं झालं होतं की एकोना माइन्सची जी ब्लास्टिंग होते 3 ते 4च्या मधातला जो स्पेस आहे, म्हणजे एवढे मोठे हादरे घराला बसत आहे की अक्षरशः घराच्या दारा खिडकी म्हणजे काचेच्या खिडकी असेल तर त्यात तुटून खाली पडत आहे। त्याच्या संदर्भात माननीय नगराध्यक्ष, एकोनाचे एजीएम आणि मी स्वतः आमदार साहेब हे सगळ्यांची एक आढावा बैठक एसडीओ कार्यालयाला घेण्यात आली होती। आणि ज्या तीव्रतेने हे सगळे हादरे घराला बसत आहे, घराचं नुकसान होण्याची शक्यता आहे, काही ज्या जुन्या शाळा असतील त्या पडून विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचा धोका आहे, याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती। आणि या बैठकीत असा विषय निघाला की जे 15 टनापर्यंत ब्लास्टिंग करायची त्यांची लिमिट आहे, त्याच्यापेक्षा आता कमी जर का परत करता येईल आणि याच्या संदर्भात एक जिल्हा स्तरावर कमिटी देखील आहे, त्या कमिटीला देखील एक पत्र देऊन कमिटी येईल, याची शहानिशा करेल, पाहणी करेल आणि हे सगळं करून साधारणतः 15 दिवसाचा वेळ आम्ही एजीएमला याच्या संदर्भात एसडीओ साहेबाच्या माध्यमातून दिला आहे आणि 15 दिवसात काय आहे तर त्याचा अहवाल ते देईल। या 15 दिवसात जर का तोडगा निघाला नाही तर परत सीएमडी ऑफिसमध्ये याच्या संदर्भात एक रितसर पुन्हा एक बैठक घेऊ। आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आणि ज्या प्रकारे एकोना माइन्सचं काम चालू आहे, म्हाडा असेल, एकोना असेल, वनोजा असेल, इथनं कधीच ब्लास्टिंगबद्दल अशी काही कंप्लेंट आली नाही। पण गेल्या काही महिन्यापासून वरोरा शहरामध्ये याचे टक्के नागरिकांना बसत आहे अशी कंप्लेंट आमच्यापर्यंत काल आली आणि आज खासदार मॅडम असेल, एसीएम साहेब असेल, नगराध्यक्ष मॅडम असेल, मी असेल, आमच्या अध्यक्षाखाली बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये WCLचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये काय नियमामध्ये ते ब्लास्टिंग करतात, 15 टनपर्यंत त्यांची कॅपॅसिटी आहे असं त्यांनी सांगितलं आणि येत्या 15 दिवसामध्ये आपल्या वरोरा शहरामध्ये त्यांचं मीटर लावून ब्लास्टिंगचं काय प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत आहे त्याची एक कमिटी करून 15 दिवसामध्ये ते अहवाल आम्हाला देणार आहे। जर या 15 दिवसामध्ये झालं नाही तर यामध्येही या अधिकाऱ्यांवर काय आम्हाला त्याच्यावर करता येईल, माइन्समध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी पण आम्ही बैठक घेणार आहोत।